मित्रांनो नमस्कार। महाराष्ट्र सरकारला सर्वात मोठा दणका। मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी या योजनेवरून सध्या सर्वात मोठा धक्का। नेमकं काय घडले पाठीमागे? मित्रांनो, पडद्याच्या मागे सरकारला कॅगने दिले सर्वात मोठे दणके। होणार ही योजना रद्द, नेमकं काय कारण? बघूया सविस्तर अपडेट। महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी ही योजना आणली, परंतु महाराष्ट्रामधून त्यांना प्रतिसाद मिळत असतानाच आता सर्वात मोठा झटका मिळाला आहे। घोषणांना आवर घाला, शिंदे सरकारवर कॅगचे कडक ताशेरे। मागील 2 वर्षात या सरकारने तब्बल 2.5 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज काढल्याने राज्यावर 8 लाख कोटी रुपयांचे कर्ज झाले आहे। यावरून कॅगने शिंदे सरकारवर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत। महसुली जमा व खर्चाचा ताळमेळ जमत नाही, परिणामी राज्याच्या तिजोरीवर आर्थिक भार वाढत असून घोषणांना आवर घालून वास्तववादी अर्थसंकल्प सादर करण्याची शिफारस कॅगने केली आहे। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सादर करण्यात आलेल्या कॅगच्या अहवालात ही माहिती केली आहे। त्यामुळे सरकारने आता योजना आणलेली मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी या योजनेला कुठेतरी सध्या सर्वात मोठा धक्का बसू शकतोय असं सध्या बोललं जात आहे। कारण की या योजनेला वर्षाला 46 कोटी रुपये खर्च होणार आहे आणि याचा संपूर्ण बोजा महाराष्ट्र सरकारवरती पडणार आहे। त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह फडणवीस यांना जबर धक्का मानला जात आहे। तुम्ही फक्त निवडणुकीच्या टायमावरती अशा घोषणा देता, त्यामुळे सरकारला खूप मोठा धक्का बसला आहे। मित्रांनो, याबद्दल आपल्याला काय वाटतंय की ही योजना टिकेल का, की योजना मध्येच बंद पडेल, की फक्त निवडणुकीपर्यंत योजना राहील? आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा।